श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जरी आपल्या नशिबात गरिबी आली असली तरी ती आपली चूक नाही, कारण आपण घरी बाळ जन्माला आलो ही आपली चूक नाही. परंतु लक्षात घ्या, त्याच गरिबीत आयुष्यभर न राहणे हे आपल्याच हातात आहे. गरिबी दूर करणे हेही आपल्याच हातात आहे. आपली परिस्थिती सुधारणे आपल्याच हातामध्ये आहे. जरी आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या कुटुंबालाही आपण मिळवून देऊ शकतो. म्हणून बाळा, लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मनगटात बळ आहे. आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून बाळा, देव तुम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे. तुमचे नशीब उजळवण्यासाठी आले आहेत. तुम्हाला जीवनाचा काही गुरुमंत्र देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहे. देवावर विश्वास ठेवा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नशीब कुणाचं कधी बदलेल सांगता येत नाही. भविष्यात काय होईल हे आपल्यालाही माहित नाही. परंतु भविष्यात काय घडवायचं आहे याचा नक्की आज आपण विचार करू शकतो. कारण आज जे वाईट दिवस आपण सहन करतोय ते वाईट जर भविष्यातही आपल्याला सहन करायचे असतील तर आज काहीच करू नका. परंतु आजचे दिवस उद्या बदलायचे असतील तर आयुष्यात नक्की काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. एखादं काम जमत नसेल तर दुसरं काम शोधा, परंतु थांबू नका. माणूस थांबला की माणूस संपतो. तुमच्यावर हसले त्यांना तुम्हाला मोठं होऊन दाखवायचं असेल तर तुमच्या हाती संधी आहे. संधी गमावू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वास असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही गरिबीत जन्माला आलात, परंतु बाळांनो लक्षात घ्या की गरिबी तुम्ही दूर करू शकता. तुम्ही संकटात आहात, तुम्ही संकटे तोडू शकता. अडचणीत आहात तर अडचणी दूर करू शकता. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. आयुष्य देवाच्या उंजळीत देऊन टाका. आयुष्यात जे काही होईल ते चांगलेच होईल. बाळा, लक्षात घ्या, जीवनात फक्त आपले काम करत राहायचं. बाकी दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोणी तुमच्याबद्दल पाठीमागे काय बोलते, कोणी तुम्हाला नावं ठेवते, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लक्षात घ्या बाळा, तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या मनगटात देवाने ताकद दिली आहे. आयुष्यात कधी माणूस विचाराने म्हातारा होत नसतो. विचार मात्र तरुण असतात. नेहमी विचार उत्साही असले पाहिजे. निराशजनक विचार करत जाऊ नका. नकारात्मक विचार करत जाऊ नका. जर नकारात्मक विचार डोक्यात असतील तर सर्व काही नकारात्मक घडत असते. भविष्यात खूप मोठे होणार आहात. तुम्हालाही भविष्यात अनेक गोड बातमी मिळणार आहे. माणसाचं जीवन बदलण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात, परंतु यासाठी आपल्याला आयुष्यभर घाम गाळावा लागेल. आयुष्यभर मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल. तेव्हा एक दिवस आपणहून बदलेल. आपले कर्म चांगले असेल तर कधी कोणती गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. भविष्यात जे काही तुम्हाला हवं आहे सर्व काही मिळवण्यासाठी हाच देवाचा गुरुमंत्र तुमच्यासाठी आहे, याचा स्वीकार करा. आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री स्वामी समर्थ टाईप करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रोज देवाचे नामस्मरण का करायचे, रोज देवाने सांगितलेले नियम का पाळायचे? कारण आपले जीवन म्हणजे देवाची देणगी आहे. त्याच्याच कृपा आशीर्वादाने आपल्याला हे मानवी जीवन मिळाले आहे. आणि त्याचं काहीतरी सोनं करा. या जीवनात काहीतरी करा. जरी जीवनात काहीच न करता गेलो तर आपल्याला देवही माफ करणार नाही. जरी तुम्हाला संधी मिळाली नाही तरी संधी शोधा. देव एक संधी देतात. या संधीचं सोनं करा. परंतु कोणाचं वाईट करू नका. जीवनात तुम्हाला खूप सारे चढ उतार बघायला मिळतील. कधी सुखाचे दिवस येतील, कधी दुखाचे दिवस येतील. कधी खूप पैसा असेल तर कधी खूप गरिबी असेल. पण प्रत्येक वेळी मनामध्ये विश्वास पाहिजे, मनात प्रेम पाहिजे, दुसऱ्याबद्दल आदर पाहिजे, देवाबद्दल भक्ती पाहिजे. सर्व गोष्टी तुमच्या प्रत्येक परिस्थितीत पाहिजे. मग ती परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, तुमचेही भले होणार आहे. मनुष्य जीवनात आपल्याला अनेक वेळा अनेक अनुभव मिळाले आणि याच अनुभवाचा विचार करून पुढेही मार्ग काढायचे आहेत. जीवनाच्या मार्गात अनेक अडथळे येतील, परंतु त्या अडथळ्यांना घाबरून मागे फिरायचे नाही. मार्गात चालत असताना अनेक काटे पायाला टोचतील. काटे दूर करा, पायातील काटा काढा आणि पुढे चला. जे काही करायचं आहे त्याच्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे. जीवन देवाच्या नावावर लिहिलं गेलं आहे. तुम्ही देवाच्या खूप जवळ जाणार आहात.
तुम्ही देवाला आपल्या बाळासारखे वाटता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझं प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. घाबरू नको. तुझेही चांगले दिवस लवकर सुरू होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. असे स्वामी संदेश ऐकत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.